नमस्कार, स्वागत आहे तुमचं हँड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कच्या फ्री क्लासमध्ये. आपण आज पाहणार आहोत की किती प्रकारचे स्टिचेस इथे घेतलेले आहेत. आपण बेसिक चेन स्टिच पासून स्टार्ट करतो. चेन स्टिच परफेक्ट झाल्यानंतर आपण पुढच्या स्टिच चालू करतो. त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे स्टिच आहेत जे तुम्हाला ब्लाउज वर्क मध्ये यूज होणार आहेत. तर आपण जे स्टिच आहेत ते बेसिक स्टिच आधी परफेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला सॅम्पल्स रेडी करायचे असतात. तर आपण इथे हे सगळे प्रकारचे स्टिचेस घेतलेले आहेत. मेन आपण सिल्क थ्रेडचं जे वर्क आहे त्याच्यावर जास्त फोकस करतो आणि जरदोजीवर, कारण मनी वर्क एकदा तुम्हाला चेन स्टिच आल्यानंतर मनी वर्क इझी होतं. मनी वर्कला जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण सिल्क दोऱ्याचं वर्क आणि जरदोजी वर्क याच्यामध्ये फार प्रॉब्लेम्स येतात, किंवा ते किती घ्यायचे, कसं कट करायचंय, कोणत्या साईज मध्ये कसं टाकायचंय हे लक्षात येण्यासाठी आपण या दोन गोष्टीची प्रॅक्टिस जास्त करून घेतो. म्हणजे तुम्हाला जे ब्लाउज वर्क करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट वर्क करता येईल आणि छान पद्धतीने तुम्हाला वर्क शिकता येईल. आपण इथे पानांच्या साईज वेगवेगळे घेतले आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये सिल्क दोऱ्यामध्ये, जरदोजीमध्ये, बीड वर्क मध्ये वेगवेगळे कॉइन वर्क आहे आणि हँड एम्ब्रॉयडरीचे बरेचसे स्टिचेस आहेत. त्या खूप छान दिसतात ब्लाउज वरती केल्यानंतर किंवा ड्रेस वरती केल्यानंतर. आज मी एक तुम्हाला छोटस सॅम्पल करून दाखवणार आहे की आपण क्लासमध्ये कोणत्या पद्धतीने शिकवतो. म्हणजे तुमचा जो डाऊट आहे की आपल्याला ऑनलाईन मध्ये व्यवस्थित कळेल का, किंवा आम्ही कसं पद्धतीने शिकवतोय, आम्ही जे शिकवतोय तुमच्या लक्षात येईल का, तर मी आता एक तुम्हाला डेमो देणार आहे. हँड एम्ब्रॉयडरीचं जे सॅम्पल आहे ते इथे बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक बुट्टी पण शिकवणार आहे. तर आरी वर्क मध्ये आपल्याला कसं शिकवायचंय हे आपल्याला लक्षात येईल. आज आपण इथे लॉंग फ्रेंच नॉट कशी करायची ती पाहणार आहोत. त्यासाठी आपला जो कॉटन डॉलीचा थ्रेड आहे तो आपण इथे घेतला आहे. तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकतात, फक्त कॉटन थ्रेड हवा आहे आपल्याला. कॉटन थ्रेड हा जो आपला कॉटन थ्रेड आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. इथे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता. इथे मी जो दोरा आहे तो 6 दोरे घेतलेले आहेत, त्याच्यातले आपल्याला दोरे काढायचे नाहीयेत. इथे मी साईजने थोडीशी लांब असलेली आणि आपले 6 दोरे इझिली त्यातून जातील या अंदाजाने इथे निडल घेतलेली आहे. निडल आपल्याला इथे मोठी घ्यायची आहे हँड एम्ब्रॉयडरीसाठी. जेव्हा आपण 6 दोरे सोबत यूज करतो त्याच्यासाठी आपल्याला मोठी निडल लागते. तर याला आपल्याला एका साईडला गाठ मारून घ्यायची आहे. ती गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला निडल इथे मी एक लाईन ओढली आहे. 1 इंचाची ही लाईन आहे. तर मी इथं अर्धा इंचापासून लाईनच्या मध्यभागी निडल वरती घेते. म्हणजे आपल्याला ह्या दोऱ्यापासून पुढे अर्धा इंचाचं जे अंतर आहे ते भेटेल. तुम्ही तुमच्या साईज नुसार करू शकता. आता हा दोरा आपल्याला असा हातात पकडायचा आहे आणि ही जी निडल आहे हे आपल्याला इथे असं राऊंड करायचंय. तर आपल्याला जेवढी गाठची साईज हवी आहे त्यानुसार आपण इथे राऊंड करू शकतो. मी इथे 3 वेळेस करत आहे आणि आपल्याला जिथं निडल टाकायची आहे तिथं निडल आपल्याला अशी स्ट्रेट ठेवायची आहे. हा दोरा आपल्याला हातात असाच पकडायचा आहे. निडल अशी आत गेल्यानंतर दोरा जास्त टाईट ओढायचा नाहीये, कारण की निडलची जी मागची साईड असते ती थोडी मोठी असते समोरच्या टोकापेक्षा. तर आपण टोकाला जर त्याला टाईट केलं तर हा मागची साईड त्यातून खाली निघणार नाही. त्यासाठी आपल्याला दोरा थोडासा लूज ठेवायचा आहे. लूज नसेल तर तुम्ही असं निडल गोल फिरून त्याला थोडंसं लूज करू शकता, पण जास्त लूज ठेवायचं नाहीये. एकदा निडल खाली गेली की आपल्याला ते व्यवस्थित ओढून घ्यायचंय. हा जो दोरा आहे जो आपण हातात पकडला होता तो आपल्याला असाच हातात पकडायचा आहे आणि निडलच्या मागच्या साईडला इथे बोट ठेवायचे. ते बोट ठेवून आपल्याला निडल खाली ओढायची आहे. निडल खाली ओढताना निडल जेव्हा खाली जाईल तेव्हा ते बोट आहे ते आपलं जे आपण गाठेसाठी त्याला वेडे घेतले होते त्या वेड्यांवरती ते बोट ठेवायचे आणि दोऱ्याने असं पूर्ण दोरा ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली समोर गाठ आलेली आहे.
इथे लूज नाहीये, व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशी टाईट आहे. आता हे गाठीची जी साईज आहे, तुम्हाला ही जर जास्त मोठी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेडे घेऊ शकता. मी आता इथं 3 घेतलेत, तुम्ही 4, 5, 6 तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता. आता खालच्या साईडनी काय करायचंय, जे आपण आता दोरा खालून ओढलाय तो आपल्याला हातात पकडायचा जेव्हा आपण परत सुईवरती घेतोय. तो हातात पकडलेला दोरा आता टाईट ओढून घ्यायचा, खालचा हात सोडून द्यायचा आपल्याला आणि परत आपल्याला इथे राऊंड घ्यायचे. मी इथे पानाची डिझाईन करतेय. तुम्हाला फुल हवं असेल तर फुलही करू शकता. याच्यात भरपूर डिझाईन्स आहेत. डिझाईनसाठी तुम्हाला आम्ही इमेजेस सेंड करतो की हे जे स्टिच आहे हे स्टिच वापरून तुम्ही कोणत्या कोणत्या डिझाईन्स बनवू शकता. सेम पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या साईडला टाकायचे. दोरा खालच्या साईडनी जेव्हा घेतोय आपण तेव्हा व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचंय. खाली लूज राहिलाय का नाही राहिलाय तो एकदा पाहायचंय. खाली लूज दोरा असेल तर हे जे वर्क केलेलं आहे ते नंतर लूज पडतं, त्यासाठी आपल्याला टाईट दोरा ओढून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने आपल्याला असंच दुसऱ्या साईडने पण टाकायचंय. आपण जी आता लॉंग फ्रेंच नॉट शिकलेली आहोत तर ती वापरून आपण इथे फ्लॉवर बनवणार आहोत. त्यासाठी एक मध्ये आपल्याला बुट्टी घ्यायची आहे. जे आपले बीड शुगर बीड आहेत त्याची आपण बुट्टी घेणार आहोत आणि त्याच्या साईडला आपण याचं फ्लॉवर बनवणार आहोत. तर फ्लॉवर बनवताना आपण टिकली पण यूज करणार आहोत त्याच्यासोबत. तर आधी आपण इथे शुगर बीडनी इथे फ्लॉवर बनवून घेऊया. त्यासाठी एक मध्ये मी 3 नंबरचा मनी यूज करून एक मनी टाकतेय. आता आपल्याला याला राऊंड करायचं आहे शुगर बीडनी.
आपण इथे 2-2 शुगर बीट यूज करत आहोत. 2 शुगर बीट आपल्याला सोबत टाकायचे, त्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीयेत. नाहीतर मनी लूज पडतात आणि बुट्टीचा शेप पूर्ण बिघडतो. आणि मनी जेव्हा टाकतोय आपण तेव्हा त्या राऊंड नुसार टाकायचे. आपल्याला राऊंड संपत आल्यानंतर जेवढे बसतात तेवढेच टाकायचे, एक्स्ट्राचा मनी तिथे टाकायचा नाहीये. आणि व्यवस्थित टाईट मध्ये मनी टाकायचे, मध्ये थोडाही गॅप दिसला नाही पाहिजे आपल्याला त्यात. आता आपल्याला एंड करताना इथे एक मनी बसतोय तर आपल्याला तो एकच टाकायचा आहे. आता आपल्याला इथे गाठ मारायची आहे. या पद्धतीने आपल्याला इथे बुट्टी करून घ्यायची आहे. आपली बुट्टी झाल्यानंतर आपल्याला इथे आता साईडला फ्लॉवर बनवायचे. मनीला जवळ आपल्याला दोरा बाहेर काढायचा आहे आणि एक आपल्याला टिकली घ्यायची आहे. तर आपल्याला जिथे दोरा टाकायचा तिथे आपल्याला टिकली अशी ठेवायची आहे. त्याला आपल्याला राऊंड घ्यायचे. आपल्याला हवे तेवढे आवडीनुसार राऊंड आपण इथे घेऊ शकतो. जिथे आपल्याला टाकायचे तिथे व्यवस्थित अशी निडल टाईट आली पाहिजे सरळ मध्ये, आणि खालचा जो दोरा आहे तो पण आपला टाईट राहिला पाहिजे. आता आपल्याला त्याच्या जवळ परत दोरा बाहेर घ्यायचा. टिकलीचा जर होल लहान असेल तर तुम्ही सुरुवातीला निडल त्यातून एकदा काढून घ्या, म्हणजे ते होल थोडंसं त्याचं मोठं होईल. जेव्हा तुम्ही वर्क करताय तेव्हा अडचण येणार नाही. अशा प्रकारे एकदा निडल मधून टिकलीला असं फिरवून घ्यायचंय आणि परत त्याला बाहेर काढायचे, म्हणजे त्याचे होल जे आहेत ते मोठे होतील. तुम्ही इथे लाईन असे ओढून घेऊ शकता पेन्सिलनी. तुम्हाला जिथे लाईन बनवायची आहे वर्कची गाईडलाईन भेटण्यासाठी.
अशा प्रकारे आपण इथं फ्लॉवर कंप्लीट केलंय. आपण याच्यामध्ये बीड वर्कची बुट्टी यूज केली आहे आणि प्लस हँड एम्ब्रॉयडरीचं जे स्टिच आहे आपली लॉंग फ्रेंच नॉट ते यूज करून आपण इथं सुंदर फ्लॉवर बनवलेला आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या स्टिचेस कशा यूज करायच्या तेही आपण या क्लासमध्ये शिकवतो आणि आपण बेसिक स्टिच परफेक्ट करून घेतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ब्लाउज असलं, कोणत्याही प्रकारचं वर्क असलं, म्हणजे 3D 5D तुम्ही कोणत्याही प्रकारचं हा बेसिक कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं वर्क स्वतः करू शकता. त्यासाठी तुम्हाला परत वेगळा क्लास करायची गरज नाही पडणार. कारण आपण बेसिक मध्येच पूर्ण परफेक्ट शिकवून घेत आहोत आणि त्यानंतर बाकीचे आपण समजा ब्लाउज वर्क किंवा सॅम्पल वर्क ते आपण नंतर स्टार्ट करतो. तर सॅम्पल वर्क मध्ये पण आपण कट वर्क शिकवतो. तर कट वर्क मध्ये आपण जेव्हा कट वर्क शिकतो तर कट वर्क कट करूनच आपण 3D डिझाईन्स बनवतो, 3D आणि 5D. तर आपल्याला बेसिकच येत असेल, कट वर्क करता येत असेल, व्यवस्थित वर्क करता येत असेल, सिल्क दोऱ्याचं वर्क चांगलं करता येत असेल, तर आपल्याला 3D आणि 5D चे वेगळे क्लास करायची गरज नाहीये. आपण बेसिक मध्येच पूर्ण कव्हर करू शकतो. फक्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवायला हवंय. आम्ही ते व्यवस्थित तुम्हाला शिकवतोय. तुम्हाला ते व्यवस्थित करायचं आहे आणि काही डाऊट्स आले तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता. तुमचे काय कुठे प्रॉब्लेम येतात तो आम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला सांगू शकतात किंवा आम्हाला कॉलही करू शकता. आम्ही त्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला असतो. तुम्हाला तो नंबर सेव्ह करायचा आहे आणि तुमचे काय डाऊट्स आहेत ते आम्हाला कॉल किंवा मेसेज करून विचारायचे. हँड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचा आपला बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर काही त्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे. तो कोर्स तुम्ही बाय करा आणि लर्निंग स्टार्ट करा. कोर्सच्या रिलेटेड एक महत्वाची गोष्ट, आपण जे रेकॉर्डेड व्हिडिओज दिलेले आहेत ते तुम्हाला 3 वर्ष फ्री भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही 3 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही बाय करता त्या दिवसापासून 3 वर्षापर्यंत तुम्ही कधीही ते पाहू शकता, कोणत्याही वेळेला. त्याचा ऍक्सेस तुम्हाला 3 वर्षासाठी आम्ही दिलेला आहे. म्हणजे तुमची एखादी स्टिच कधी विसरली किंवा तुमचं काही कारणामुळे तुम्ही मध्ये वर्क सोडून दिलं तर तुम्हाला परत जर वर्क पाहायचं असेल किंवा एकदा बघायचं असेल कसं वर्क करायचं तर तुम्ही ते व्हिडिओ परत पाहू शकता 3 वर्षापर्यंत. हे तुम्हाला प्लस पॉइंट आहे. चला तर मग आपण भेटूया आपल्या कोर्सेसमध्ये.